नमस्ते. फौजी वाईब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आज आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संकष्ट चतुर्थीनिमित्त मी बनवणार आहे साबुदाणा आलू टिक्की. यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया. 1 वाटी हा साबुदाणा भिजत घातला होता 5 ते 6 तासासाठी. साबुदाणा हा आपला चांगला भिजलेला पाहिजे. 2 बटाटे घेतलेले आहे उकडलेले आणि ते मिक्स करून घेतले, चुरा करून घेतलेत. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. 4 ते 5 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. आलू टिक्कीसोबत खाण्यासाठी मी इथं शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, छोटा अर्धा चम्मच. हे सर्व साहित्य एका मोठ्या भांड्यामध्ये काढून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. तुम्हाला हिरवी मिरचीऐवजी लाल तिखट टाकायचं असेल तर लाल तिखटही टाकू शकता. अशाच पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं. कधी कधी साबुदाणा खाऊनही कंटाळा येतो, त्यामुळे काहीतरी वेगळं बनवलं तर ते तरी खाल्लं जातं. मिरची नंतर टाकते मी, कारण हाताची आग होते. नंतर मिक्स करून घ्यायची. आपल्याला हे मीडियम आकाराचे असे वडे करून घ्यायचे. त्याचे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, कारण आपण हे तव्यावरती भाजणार आहोत. एकदम सोनेरी कलर येईपर्यंत मीडियम गॅसवरती. अशाच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे एकत्रच. मी एकाच वेळेस सर्व बनवणार आहे. सर्वच बनवून झालेत. तवा ठेवायचा गरम करायला. यामध्ये तेल टाकायचं. तेल थोडं जास्तच टाकायचं. तव्याला चिटकणार नाही आपली आलू टिक्की, म्हणून आलू साबुदाणा टिक्की. हे थोडं गरम होऊ द्यायचं. सर्व ठिकाणी आपल्याला हे तेल पसरलेलं पाहिजे. यावरती टाकून घ्यायचे आणि छान असं आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत होऊ द्यायचं. याला झाकण ठेवून. याला थोडा जास्त वेळ लागतो.
आणि याला हे दोन्ही साईडनं पलटी मारून घ्यायची. एका साईडनं झाल्यानंतर दोन्ही साईडनं चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत याला फ्राय होऊ द्यायचं. तुम्ही बघू शकता साबुदाणा आलू टिक्की बनवून आपली रेडी झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली